IPLचे सामने प्रत्यक्ष स्टेडियममध्ये जाऊन पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. आता महाराष्ट्रातील 3 स्टेडियम हे IPLमधील 3 संघांचे यंदासाठी होम ग्राउंड असल्याने IPLचा थरार प्रत्यक्ष अनुभवण्याची मोठी संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPLची 2026ची स्पर्धा येत्या काही महिन्यात सुरू होणार आहे. यंदा या स्पर्धेचा 19वा सीझन असून यासाठी डिसेंबर महिन्यातच मिनी ऑक्शन पार पडलं. यंदाच्या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. IPLचे सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह असतो. अशातच आता महाराष्ट्रातील प्रेक्षकांचा उत्साह वाढवणारी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील प्रेक्षकांना IPLचे सामने प्रत्यक्ष स्टेडियममध्ये जाऊन पाहण्याच्या संधी वाढणार आहेत. याचं कारण म्हणजे आधी केवळ मुंबई इंडियन्सचं होम ग्राउंड हे मुंबई असल्याने वानखेडे स्टेडियमवर सामने खेळवले जायचे. मात्र आता IPLच्या आणखीन 2 संघाचं होम ग्राउंड होण्याची संधी महाराष्ट्रातील 2 शहरांना मिळाली आहे. मंगळवारी RCBच्या होम ग्राउंड संदर्भातील मीडिया रिपोर्ट्स समोर आले होते. यानुसार RCBने IPL 2026चे आपले होम ग्राउंडवरचे सामने नवी मुंबईच्या DY पाटील स्टेडियम आणि रायपूरचे शहीद वीर नारायण सिंह स्टेडियम या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. RCBचे 5 होम ग्राउंडवर होणारे सामने हे नवी मुंबईत तर 2 सामने रायपूर स्टेडियमवर होण्याची शक्यता आहे. 2008 मध्ये लीग सुरू झाल्यापासून चिन्नास्वामी स्टेडियमला आपले होम ग्राउंड मानणाऱ्या या फ्रँचाइजीसाठी हा एक मोठा बदल आहे. 4 जून रोजी RCBने IPL 2025चं विजेतेपद जिंकल्यावर चिन्नास्वामी स्टेडियमच्या विजयोत्सवादरम्यान बाहेर चेंगराचेंगरीची घटना घडली. तेव्हापासून हे मैदान उच्चस्तरीय क्रिकेटमधून जवळजवळ वगळण्यात आले आहे. ICCच्या 2025च्या महिला वन डे वर्ल्ड कपमधून सुद्धा हे ग्राउंड काढून टाकण्यात आले होते. 2026च्या मेन्स T20 वर्ल्ड कपसाठी BCCIने त्याला अपात्र ठरवले. तसेच KSCA महाराजा T20 ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफी यांसारख्या देशांतर्गत स्पर्धा देखील इतरत्र हलवण्यात आल्या. IPL 2025मध्ये राजस्थान रॉयल्स आणि राजस्थान क्रिकेट असोसिएशन यांच्यात वाद झाले आणि त्यानंतर RCMमधील एका अधिकाऱ्याने राजस्थान रॉयल्सवर मॅच फिक्सिंगचा आरोपसुद्धा केला. राजस्थान रॉयल्सने या सर्व प्रकारची तक्रार BCCIकडे केली आणि यानंतर आता राजस्थान रॉयल्सचे सामने हे पुणे आणि गुवाहाटी या शहरातील स्टेडियममध्ये खेळण्यात येणार आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुण्यातील स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स IPL 2026चे काही सामने खेळेल. महाराष्ट्रातील 3 शहरांमध्ये IPL 2026चे सामने खेळवण्यात येणार आहेत. यात मुंबईतील वानखेडे स्टेडियम, नवी मुंबईतील DY पाटील स्टेडियम आणि पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं स्टेडियम या मैदानांचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रेक्षकांना स्टेडियममध्ये जाऊन IPL सामने पाहण्याची संधी मिळेल. मित्रांनो, अशाच एकदम खास माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.